पहाटेच्या त्या धूसर प्रकाशात मातीच्या वासाने भरलेल्या शेतात एक लहान मुलगा उभा होता. डोळ्यात स्वप्न मोठी, पण पायाखालील जमीन कठीण. अंती ही वास्तवाची. तो मुलगा होता गण्या. एका साध्या शेतकऱ्याचा मुलगा. घरात दिवसभर कष्ट आणि रात्री अंधारात एक छोटा दिवा लावून तो अभ्यास करायचा. आई हळूच विचारायची, "बाळा, एवढं का कष्ट करतोस?" गण्या हसून म्हणायचा, "आई, मला मोठं व्हायचंय, मला शिकायचंय. आपलं आयुष्य बदलायचंय." पण त्याच्या छोट्या शाळेत त्याला त्याची स्वप्न मर्यादित वाटायची. पुस्तकं जुनी, सुविधा कमी आणि आशा हळूहळू कमी होत चाललेली. एक दिवस एक जाहिरात गण्याच्या वडिलांना दिसली. एक अशी शाळा जिथे स्वप्नांना पंख मिळतात, जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं भविष्य घडवण्याची संधी मिळते. गण्याच्या वडिलांनी त्याचा हात धरला आणि त्याला घेऊन गेले त्या शाळेकडे, जिथे त्यांना समोर दिसत एक भव्य, सुंदर, उजळलेलं स्वप्न. ती शाळा आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीची. आणि तिचे नाव आहे श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वनोजा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. आणि या शाळेला श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तर्फे माध्यमिक शाळा गुणवत्ता पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. त्या दिवशी गण्याच्या आयुष्यात एक नवीन पहाट उगवली. शाळेच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकताच त्याच्या डोळ्यात चमक आली. "बाबा, ही शाळा खरंच माझ्यासाठी आहे का?" वडील हलक्या आवाजात म्हणाले, "हो बाळा, इथे तुला चांगलं शिकायला मिळेल, इथूनच तुझं भविष्य सुरू होतं." आणि या शाळेत सध्या वर्ग 5 ते 12वी मध्ये प्रवेश देणे सुरू आहे. इथे प्रत्येक वर्गात ज्ञानाचा दीप उजळतो. कारण या शाळेत प्रशिक्षित, अनुभवी व तंत्रस्नेही शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ शिकवत नाहीत, तर त्यांना घडवतात. आणि ही शाळा सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाची शाळा आहे. या शाळेला सुसज्ज, सुंदर व प्रशस्त इमारत आहे. प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही आहे. शाळेमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय आहे. तसेच सुसज्ज संगणक कक्ष आहे. गण्या पहिल्यांदा समोरच्या बाकावर बसला आणि त्याच्या बुद्धीला ज्ञानरूपी अमृताचा स्पर्श झाला. त्याच्या स्वप्नांनी उंच भरारी घेतली. वर्गातील शिक्षकांना त्याने विचारले, "सर, मी पण इंजिनियर होऊ शकतो का?" शिक्षक हसून म्हणाले, "नक्कीच. तुझी मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल." कारण या शाळेत ज्ञान रचना वादावर आधारित दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. जादा तासिके द्वारे सुद्धा अध्यापन केले जाते आणि म्हणूनच या शाळेचा 10वी व 12वीचा उत्कृष्ट निकाल लागतो. या शाळेची यशाची कहाणी इथेच संपत नाही. या शाळेतील विद्यार्थी केवळ परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत, तर मोठ्या स्पर्धांमध्येही आपली छाप सोडतात. गण्या एक दिवस आनंदाने धावत येतो, "आई, मी शिष्यवृत्ती परीक्षेत पास झालो." आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात. आणि आई म्हणते, "आजपर्यंत मी ऐकले होते, या शाळेतील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती, नवोदय व NMMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आपलं उज्ज्वल भविष्य घडवत आहेत. आज मी ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत आहे." गण्याच्या आईने पहिल्यांदा शाळा पाहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. पण ते दुःखाचे नव्हते. ते होते अभिमानाचे. कारण इथे प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी घेतली जाते. त्यांच्या आरोग्यापासून ते त्यांच्या भविष्यापर्यंत. या शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वर्गाच्या बाहेर आणि शालेय परिसरात CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहे.
विद्यार्थ्यांना जलशुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्ध केलेले पिण्याचे पाणी दिले जाते. नियमित आरोग्य तपासणी केली जाते. सर्व वर्गामध्ये फॅन व लाईटची व्यवस्था आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, गरीब घरातील मुलामुलींसाठी आशेचा किरण म्हणजे वसतिगृहाची निःशुल्क व्यवस्था आहे. मोफत प्रवेश दिला जातो. वर्ग 5 ते 8 करिता मोफत पाठ्यपुस्तके दिले जातात. नियमित शालेय पोषण आहार व मध्यान्ह भोजन दिले जाते. गण्या आता फक्त अभ्यास करत नव्हता, तर तो खेळत होता शाळेच्या प्रशस्त मैदानावर. प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत होता. त्यामधून त्याच्या कलागुणांचा विकास होत होता. एक दिवस स्टेजवर उभा राहून गण्या बोलला, "मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. पण माझी स्वप्न आकाशा एवढी आहेत आणि ती मी पूर्ण करणारच." संपूर्ण शाळा टाळ्यांनी दुमदुमली. इथे विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण दिले जात नाही, तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला जातो. त्यासाठी विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते व मार्गदर्शन केले जाते. नियमित चाचणी व सराव परीक्षा घेतल्या जातात. नियमित पालक सभेचे आयोजन केली जाते. आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती, दिव्यांग शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच वर्ग 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा व NTS व NMMS शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. गण्या आता मोठा झाला आहे. इंजिनियर बनून आपल्या गावात परतला आहे. तो आपल्या शाळेकडे पाहतो आणि हळूच म्हणतो, "हीच ती जागा जिथे माझ्यावर उत्तम संस्कार घडले आणि माझं आयुष्य बदललं." त्याचे वडील त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि डोळ्यात अभिमान घेऊन म्हणतात, "तू नाही बाळा. ही शाळा मोठी आहे. कारण या शाळेमुळेच तुझं आयुष्य बदललं आहे आणि तुझ्यावर उत्तम संस्कार झाले. तुमच्या मुलाच्या स्वप्नांना देखील द्या नवी दिशा. कारण योग्य शिक्षण म्हणजेच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली." श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वनोजा, जिथे प्रत्येक स्वप्नाला मिळतो आधार आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतो नवा आकार. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.